नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी रेस्टॉरंट स्टाईल डाळ पालक ची रेसिपी घेऊन आलेली आहे. रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये तुम्ही भरपूर वेळा डाळ पालक ही खाल्लेलीच असेल, तर आज ती घरच्या घरी कशी बनवायची ती रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. आता या ठिकाणी मी एक कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धा कप चणा डाळ आणि अर्धा कप मूग डाळ व अर्धा कप मसूर डाळ घ्यायची आहे. आता हे सगळ्या डाळी मी आता या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचाभर मी तेल ॲड करते आणि या ठिकाणी 2 ग्लासभर पाणी देखील ॲड करून घेते. आता 2 ग्लास पाणी घातल्यानंतर लगेचच याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. कुकर बंद करायचा आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता या ठिकाणी मी पालक बारीक चिरून घेतलेली, एक मोठा कांदा घेतलेला आहे लांब स्लाइसेस करून आणि एक टोमॅटो देखील घेतलेला आहे बारीक चिरून. आता या ठिकाणी डाळ देखील आपली शिजलेली आहे. आता कढई मी गरम करायला ठेवलेली होती. कढई देखील आपली चांगली तापत आलेली आहे. आता या ठिकाणी मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता या ठिकाणी मी अर्धा चमचा जिरे घेतलेलं आहे. जिरंही आपलं चांगलं फुललं की अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की या ठिकाणी मी लगेच चिमूटभर हिंग घालते. हिंगही आपल्याला चांगल्या प्रकारे फुलू द्यायचं आहे. आता हिंग देखील आपलं फुललं गेलेलं आहे. आता या ठिकाणी मी स्लाइस केलेले कांदे ॲड करून घेते. या ठिकाणी मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला होता. आता कांदा देखील आपल्याला 1 ते 2 मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवर मी कांदा चांगला परतून घेते. हलकासा रंग बदलेपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता कांदाही आपला परतला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया. टोमॅटो देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटभर चांगला शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ देखील घालते. आता अर्धा टीस्पून आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. यामुळे कांदा आणि टोमॅटो हा पटकन शिजला जातो. आता 2 ते 3 मिनिटभर कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता की कांदा टोमॅटो आपला चांगला शिजला गेलेला आहे. आता या ठिकाणी सुके मसाले ॲड करून घेऊया. या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचाभर घरगुती लाल तिखट मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर देखील ॲड केलेली आहे. 1 चमचाभर धणे जिरे पूड देखील घेतलेली. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे भाजीला रंग खूप सुरेख येतो. आता अर्धा चमचा मी गरम मसाला देखील घालते. आता हे सगळे सुके मसाले आपल्याला चांगले मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. आता मसाले आपले चांगले परतत आलेले आहेत. तुम्ही बघू शकतात की मसाल्यांना तेल देखील छान सुटलेलं आहे. आता मसाले परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली पालक ॲड करून घ्यायची. पालक तुम्ही डाळीसोबत देखील शिजवू शकतात, पण मी या ठिकाणी वेगळीच मसाल्यांसोबत परतून घेते. आता पालक देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटभर चांगली परतून घ्यायची आहे. आता पालक देखील आपली चांगली परतत आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शिजवलेल्या डाळी ॲड करून घ्यायचे आहे. आता भाजीची कन्सिस्टन्सी पातळ किंवा घट्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. तुम्हाला जर का याच्यामध्ये वरून पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचाभर तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतात. तर या ठिकाणी मला भाजीची कन्सिस्टन्सी परफेक्ट वाटली म्हणून मी तशीच राहू दिलेली. आता या ठिकाणी मी तुपाचा तडका दिलेला आहे. तुपामध्ये जिरे, मोहरी आणि सुकी लाल मिरची घालून मी भाजीला चांगला तडका दिलेला आहे वरून. यामुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो आणि रंगही चांगला सुंदर आलेला आहे भाजीला. तुम्ही बघू शकतात की भाजीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग या ठिकाणी भाजी मी 5 मिनिट चांगली शिजवून घेते. आता भाजी आपली चांगली शिजलेली आहे. आता भाजी देखील आपली रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात की भाजी किती आपली चविष्ट बनलेली, कलरही तुम्ही बघू शकतात आणि कन्सिस्टन्सी आपली एकदम परफेक्ट आलेली आहे भाजीला.
एकदा नक्की अशा प्रकारे ही भाजी ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. कलर तुम्ही बघू शकता की किती छान आलेला आहे भाजीला. जर का तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली.